द्वारकावती ती नगरी सागरात, तिथे नांदतो श्रीकृष्ण राजा समर्थ. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा त्या चक्रवर्तीशी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हो, मनुष्य जन्मात आल्यावर नंतर माणूस अज्ञानी असतो. त्याला काहीच कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही. देवता विग्रह होऊन येतात, ते विग्रह कळत नाही जीवाला. परमेश्वर अवतार धारण करून येतात, ते पण कळत नाही आपल्याला. खरा साधू कळत नाही, खरे संत कळत नाही आपल्याला. आपण ज्या संसारात राहतो तो संसार बी कळत नाही. आपण ज्या देहात राहतो ते देह बी कळत नाही आपल्याला. तो देह कशाचा आहे, तो देह कशाचा आहे, तो का दिला आहे आपल्याला परमेश्वरानं, याचं बी ज्ञान आपल्याला नाही. आणि आपले तर जाऊ द्या, पण साक्षात अर्जुन होता, श्रीकृष्ण महाराज त्याच्यासोबत होते, पण अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज समजले नाही. हे परमेश्वर अवतार आहेत असं त्याला समजलं नाही. त्याचे दिव्य जन्मकर्म त्यानं पाहिले, प्रत्यक्ष ऐकले, सगळ्याच लोकांना ऐकले, परंतु तरीही लोकांना श्रीकृष्ण महाराज कळाले नाही, समजले नाही. स्वतः यशोदा माताला त्यांनी आपल्या श्रीमुखात विश्वरूप दाखवलं, परंतु तरीही त्या श्रीकृष्ण महाराजांवर हे परमेश्वर आहेत असा भरोसा बसला नाही. अर्जुनाचा कुठून बसणार? अर्जुन तर त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणतो, हे यादव हे कृष्ण हे सखेती, हे यादव हे कृष्ण हे सखेती. तर त्याला सोयरा समजायचा, हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, हा माझा सखा आहे, सोयरा आहे. परंतु ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं श्रीकृष्ण महाराजांना, त्यावेळेस मात्र तो घाबरला आणि स्तुती करू लागला, परमधाम परमधाम परम, असा श्रीकृष्ण महाराजांना स्तुती करू लागला. त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला की हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, हां असं कळालं. आणि नंतर मात्र तो श्रीकृष्ण महाराजाशी नम्रतेने वागू लागला. नाही मग श्रीकृष्ण महाराज त्याला अनेक वचनं दिले. ते म्हणला, अर्जुना तू मी हे सगळ्या लोकांना मारून टाकलेलं आहे, तू निमित्त मात्र भो सवेसाची, तू फक्त निमित्त मात्र हो, तुला युद्ध करायचं काम नाही. हे माया हातास्तून जय व्यतिष्ठा युद्धस्व जेता शिरणे सपत्य. आणि हे मी, आणि तू निमित्त मात्र भो सवेसाची, निमित्त मात्र हो. आणि अर्जुना तू युद्ध कर, तू जिंकशील, विजय तुझाच होणार आहे, असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला वारंवार वचन देऊन सांगितलं. त्याला म्हणले पुन्हा, अर्जुना जरी मेलास तू तो अप्राप्शी स्वर्ग, आणि जितो मोक्षशील, मेलास तर स्वर्ग सुख होईल तुला, जिंकलास तर भोक्षसेम आहे, राज्य भोक्षी, असं सांगितलं. आणि भक्तीच्या बाबतीत श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना जे कामस्थेचे वृत ज्ञाना प्रपदेंतेने देवता, जे कामुक लोक आहेत, वासनिक आहेत, वासनाधारी आहेत, ते देवतेची भक्ती करत असतात.
तू तसे करू नको अर्जुना, ती भक्ती सोपी नाही. तुला सोपी भक्ती सांगतो. तू मला पत्र पुष्पम फलम तोयम जरी अर्पण केलंस, पत्र पुष्पम फलम तोयम येऊ मे भक्त्या प्रचिती तदा भक्तुपहत मस्तामी प्रयत्न. मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो अर्जुना. त्यामुळं तू अर्जुना येत करोशी येतच नाशी ये जी होशी दासीस हे तपस्या शिकवते तत्पुरुष सोबत. सगळं जे खातोस, करतोस, पितोस, जे तप करतोस ते मला अर्पण कर, असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मन म्हणा भवमत बघतो मध्याची माम नमस्करू मामी वैशिष्य सत्यम ते प्रतिजाने प्रियशी, तू माझा प्रिय होशी. आणि ते बोलले सर्व धर्मान परित्यजे मामेकम सर्वमज आमतो सर्व पापे मोक्ष इच्छा मी मासूस. तर तू या सगळ्या पापाचा नष्ट करतो अर्जुना, तुला मोक्ष देतो. एवढं सांगून इतकं सांगून बसले नाही श्रीकृष्ण महाराज. ते बोलले अर्जुना मच्चिता मद्गत्पाना बोधयंत परस्परम कथयंत क्षमाम नित्यम तुष्यंती चे रमंती तेषां सततयुक्तानां भजतां प्रतिपूरकं ददामि बुद्धियोगंतं येन मामुपायते. तू अर्जुना तो मच्चित होय, माझ्यामध्ये चित्त लाव, माझ्यामध्ये प्राण लाव. मच्चिता मद्गत्पाना बोधयंत परस कथयंत क्षमाम तुष्यंती, माझ्यामध्ये तुष्ट राहा. तेषां सततयुक्तानां, तशा जर माणूस असत, तू तसं हो, तसा माणूस तूच नाही कोणी बी असत, सतयुक्तानां भजतां प्रीतीपूर्वक जर मला भजत असत तर ददामी बुद्धी होतो येणं मामुपायते, माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी बी त्याला देतो. अर्जुनाला अशा अनेक प्रकारे श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं. आणि ते बोलले अर्जुना तू काय कर, हे प्रजा हाती यादा कामा, सगळ्या मनातल्या कामना सोडून दे. प्रजा हाती यादा कामा सर्व पार्थ मनोगतात आत्मनिवात्मना तुष्ट. आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहा. आत्मन्यावात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ हो, स्थितप्रज्ञ. दुःखे सुख दिग्न म्हणा, दुःखात दुःखी होऊ नको. सुखे सुगतस्पृहा, सुखात विगतस्पृहा होऊ नको. वितराग भय सोडून दे, राग भय क्रोध सोडून दे. आणि त्या तशी एकाग्र बुद्धीचा हो अर्जुना. आणि हे सुख दुःखे समय कृत्वा लाभालाभो जयानी. सुख दुःख मानू नको, लाभालाभ सारखा मान, सुख दुःख सारखं मान आणि युद्धाला तयार हो. आणि मच्चित माझ्यामध्ये चित्त लाव. आणि तस्वा सरीसु कालेसु मांबनुसर युद्ध सदा सर्व काळ युद्ध कर. आणि बस चिंतन बिका तस्मात सर्वेसु कालेसु पावनुसर युद्धचे मनर्पित पुनर्बुद्धी. मला काही नको तुझं, मला तुझी मन आणि बुद्धी अर्पण कर. मनर्पित मनर्बुद्धी मामे वैशिष्य संशय, मला येऊन मिळशील, माझी तुला प्राप्ती होईल, त्याच्यात संशय नाही. असं अनेक प्रकारे सांगितलं. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मच्चिता मद्गत्पाना बोधयंत परस्परम कथयंत क्षमाम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंतं येन मामुपायते. आणि इतकंच म्हणून थांबले नाही. ते म्हणले अर्जुना तेषां अनुकंपार्थ, तुझी मला अनुकंपा उत्पन्न होईल. तेषां अनुकंपार्थ तुझीच नाही, जो माझी भक्ती करेल मच्चित होईल. तेषां अनुकंपार्थ मम ध्यान जमतं ज्ञानशे ज्ञात्मभाव असतो, ज्ञान दीपेन भासतो. माझी तुला त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटू. तेशा अनुकंपार्थ मम ज्ञान जमतं नाशा ज्ञात्मभाव असतो, ज्ञान दीपेन भासतो. ज्ञानाची ज्योत मी त्याच्या हृदयात पेटवील. तुझ्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवील. आणि म्हणून तुला सर्व धर्मान प्रत्येचे मामेकम शरणव्रज, सर्व धर्माचा, इंद्रिय धर्माचा, मनोधर्माचा त्याग कर. सर्व धर्मान प्रत्येचे मामेकम शरणव्रज आमचं सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामी वासुच.
आणि तुला मी मोक्ष देतो. काय बाबा ह्या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये, इतर जन्मात तर मोक्ष गिक्ष काही मिळत नाही, परंतु ह्या जन्मात मात्र माणसाला मोक्ष मिळू शकतो. आणि त्या व्यर्था कोणचं मोठी गोष्ट नाही. अरे तसं तर आपल्याला चार पुरुषार्थ आहेत. हा चार पुरुषार्थ आहेत आपले: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ते पुरुषार्थ आहेत, पण ह्याच्यापेक्षा खरा पुरुषार्थ आहे तो म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घे. परमेश्वर परमेश्वर लाभ असं श्री चक्रधर स्वामी म्हणले, म्हणजे लाभापासून लाभ येतो. परमेश्वर प्राप्ती करून घेणं ह्या मनुष्य जीवनाचं सार आहे. मनुष्य जीवनाचा शेवट आहे तो. मनुष्य जीवनाचं सार्थक आहे आणि तो महालाभ आहे, लाभापासून लाभ. म्हणून अर्जुना, तू माझी भक्ती कर, मन मनाभाव मत बघतो, मन ध्याजी नाम नमस्करो, माम वैशेषी सत्यम ते प्रतिजानी प्रेष्युमे, सर्व धर्मान प्रत्येचे मामेकम शरणमोज, आम तो सर्व पापेभ्यो मोक्षे श्यामी पासू. तुझे सर्व पाप नष्ट करतो आणि तुला मोक्ष देतो. अर्जुन बाबू, अर्जुनालाच नव्हे तर आपल्या सर्वाला त्याने सांगितलं. ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगितल्या. म्हणून आपण ह्या गोष्टी श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. त्यांच्या उद्देशाप्रमाणे आपण चलून आपल्या जीवनाचं भलं करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. दंडवत प्रणाम.